टपरी ही कॉलेज तरुणांची चर्चा करण्याची हक्काची जागा. नाशिकच्या कॉलेज रोडवरील फेमस सलीमच्या चहाच्या टपरीवर जुन्या कॉलेज मित्रमैत्रिणींची चहा पार्टी झाली आणि गुलाबी थंडीत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. नाशिक मधल्या कॉलेज रोडवर असलेली ही सलीमची चहाची टपरी अनेक गोष्टींची साक्षीदार आहे. कॉलेज मधली मजाच काय होती. अनेकांची प्रेम इथंच जुळली, मस्ती मस्करी झाली, टाइमपास झाला, एकमेकांचा राग राग करणंही झालं. पण या सगळ्यांचा साक्षीदार होता वाफाळलेला गरमागरम चहा. अशीच एक मैफल कॉलेज मधल्या जुन्या मित्रांची भरली. वय विसरून सगळेच जण सलीमच्या चहाच्या टपरीवर जमले होते. यामध्ये होते नाशिकचे उपमहापौर ते कला क्षेत्रातली अनेक मंडळी. गेल्या 25 वर्षात जेव्हा आम्ही संध्याकाळी इथे येतो तेव्हा सलीमचा चहा 25 वर्षापासून आम्ही साक्षीदार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या या कार्यक्रमामुळे जुनी सर्व मित्र एकत्र भेटली. तेच व्हॉट्सअप, तेच फेसबुक, ह्याच्याऐवजी प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्याचा अनुभव मिळाला. आजचा दिवस अगदी खूप स्मरणात राहील, कारण जवळजवळ 12 वर्षानंतर ह्या टपरीवर इथे आम्ही सगळे जमलोत आणि असं वाटतं की पुन्हा एकदा कॉलेजचा तो उत्साह आम्ही अनुभव करतोय आणि खूप खूप धमाल येते. जनस्थान ग्रुपने आयोजित केलेल्या या चहा पार्टीत अनेक वर्षांनी कॉलेजचे हे मित्र भेटले. सगळ्यांनी तिथल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. कॉलेजचा कट्टा चहा घेता घेता फुललेला असायचा कायम, त्याच्यामुळे आज परत एकदा नॉस्टॅल्जिक व्हायला होतंय आणि आज आम्हाला खूप छान वाटतंय. त्यामुळे हे मी ऍक्च्युली वर्णन नाही करू शकत की काय एक्झॅक्टली वाटतंय मला, पण खूप छान वाटतंय. कॉलेजच्या प्रत्येकाच्या आठवणी आहेत. कॉलेज रोड म्हटलं की सलीमची टपरी आली आणि अनेक जणांचे, काही जणांचे 10 वर्षापूर्वीच्या आठवणी असतील, काहींच्या 25 वर्षापूर्वीच्या असतील. त्या आठवणींना एक उजाळा द्यावा एवढाच फक्त उद्देश होता आमचा. पुन्हा आठवला तो गरमागरम चहा, पुन्हा आठवले ते कॉलेजचे दिवस. सुरवळलेल्या कागदावरच्या कविता वाचून या मित्रांनी गुलाबी थंडीत चाय पे चर्चा करत पुन्हा भेटूच असं वचन देत एकमेकांना निरोप दिला. कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक. दिवसभरात